उदगाव जामा मशीद ट्रस्टच्या निवडणुकीवर 700 सभासदांचा बहिष्कार. कोणालाही विश्वासात न घेता बेकायदेशीर निवडणुकीचा आरोप. उदगाव तालुका शिरोळे येथील सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मशीद ट्रस्ट उदगाव येथील व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक सन 2026-27 ते सन 2030-31 सोमवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. ही निवडणूक बेकायदेशीरपणे होत असून या निवडणुकीवर 100 पात्र सभासदांसह 700 जणांचा बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे शकील जमादार यांच्यासह उमेदवारांनी दिली. याबाबत शकील जमादार पुढे म्हणाले की एप्रिल महिन्यात निवडणूक घेण्यात आली होती. ही निवडणूक बेकायदेशीरपणे होत असल्याची तक्रार जिल्हा वक्फ कार्यालय यांच्याकडे मतदानाचा हक्क डावललेल्या सभासदांनी केली होती. याला जिल्हा वक्फ अधिकारी यांनी स्थगिती दिली होती. उदगाव येथील जामा मशीद उदगाव ट्रस्टची 11 व्यवस्थापन समिती निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन मतदान होणार होते. 297 सभासद वगळता इतर 500 ते 600 सभासदांनी मागील वर्षाची वार्षिक वर्गणी न भरल्याचे कारण दाखवून त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेत ही निवडणूक लावण्यात आली असून ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल महिन्यातील या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. सभासदांनी वार्षिक वर्गणी भरण्यासाठी गेले असता आम्हाला वार्षिक वर्गणी भरून घेण्यास आम्हाला अधिकार नाही असे म्हणून वार्षिक वर्गणी भरून घेण्यात आली नव्हती. अशातच शनिवारी पुन्हा सोमवारी मतदान होणार असल्याचे कळाले. याला उदगाव येथील मुस्लिम समाजाच्या 100 पात्र सभासदांसह 700 सभासदांचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर समाजात दुफळी निर्माण करून बेकायदेशीरपणे ही निवडणूक लावल्याने यावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे सांगितले आहे. यावेळी तौफिक गधाळ, शबीर नदाब, नासिर मुजावर, हर्षद जमादार, बाळू नदाब, सादिक मुजावर, वासिम मोळे, बकर पेंढारी यांच्यासह समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. राहणार उदगाव आमच्या मुस्लिम सुन्नत जमात उदगाव या ट्रस्टची इलेक्शन माजी ट्रस्टी जे आहेत 15 वर्ष झाले त्यांनी कार्य करत होते. त्यांनी अचानकचपणे इलेक्शन जाहीर केले. आमच्या समाजाचे 912 सभासद असताना 300 सभासदांना घेऊन त्यांनी इलेक्शन जाहीर केलेलं आहे. 600 सभासदांचा हात म्हणजे त्यांनी ते गदा आणलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर स्टे घेतला होता त्या इलेक्शन ह्याच्यासाठी प्रक्रियेसाठी. तर स्टे आता अचानक उडवून त्यांनी परत आणि इलेक्शन आता जे त्यांचे विरोध उमेदवार होते 7 जण त्यांना पण नोटीस किंवा कोणतीही काय माहिती न देता त्यांनी इलेक्शन तिथे जाहीर केले की सोमवारी आता इलेक्शन आहे. मग त्या इलेक्शनासाठी त्या सदस्य जे विरोध उभा राहिलेले आहेत त्या ट्रस्टींच्या विरोध, तर त्या ट्रस्टींना कोणती माहिती न दिल्यामुळे त्या ट्रस्टीने स्वतः बहिष्कार टाकलेला आहे की आम्ही काही इलेक्शनमध्ये मतदान मागणार नाही आणि तिथं मतदानालाही जाणार नाही असं त्याने बहिष्कार टाकला आहे. तर मी सभासद आहे समाजाचा. तर 600 सभासदांच्या तर्फे ज्या हक्क दावले त्या सभासदांतर्फे मला त्यांनी सह्या करून दिल्यामुळं मी ते स्थगिती आणि बाकीचे सगळे कागदपत्र वक्तबोर्ड करत जाऊन आणलेलं आहे. त्या कागदपत्राच्या आधारे ही इलेक्शनच बेकायदेशीर आहे असं म्हणजे कागदपत्राच्या पुराव्यावरून आहे. तर इलेक्शनच्या अधिकारी यांनी चुकीची माहिती दिली की फक्त आमच्या धर्मदाय आयुक्ताच्या जी काही घटना नोंद आहे त्या घटनेमध्ये इलेक्शन लावण्याची प्रक्रियाच्या हिशोबाने त्यांनी इलेक्शन घेत आहेत. परंतु इलेक्शन प्रक्रिया त्यांनी काय अवलंबच घेतलेलं नाही. तर समाजाच्या घटनेमध्येच असं तरतूद आहे की 2 महिन्याआधी जर कोण पैसे भरले असतील, वर्गणी भरली असतील, त्याला पण मतदान करण्याचा अधिकार तो तर त्यांनी डावललाच. पण त्याच्या 2 महिन्याच्या आधी किंवा 2 वर्षाच्या आधी कोण भरला असेल, वक्तशीर भरणारा असेल, त्याला देखील त्यांनी मतदान करण्याचा अधिकार आहे असं घटनेमध्ये नमूद आहे. ते देखील त्यांनी काय त्याचं लक्ष दिलं म्हणजे त्याचं दुर्लक्ष करूनच फक्त 2025-26 भरलेल्या सभासदांचा काही त्या 300 लोकांचा 900 लोकांपैकी 300 लोकांचाच त्यांनी अधिकार इलेक्शनसाठी ठेवून ते इलेक्शन लावलेलं आहे. मग त्यापैकी देखील काही जे 300 मतदार त्यांनी नियुक्त केलेत त्यामध्ये स्वतःचेच पैसे लावून देखील काही लोकांना त्यांनी म्हणजे हे केलेले आहेत, पावत्या देऊन हे केलेत. 24-25चे पावत्या थकबाकी न भरणाऱ्या लोकांना देखील त्यांनी 25-26चे पावत्या देऊन देखील तसे काही घेतलेले आहेत. तर हे असं घेऊन त्यांनी इलेक्शन लावलेत. त्या इलेक्शन बाबत आमचा तरी विरोधच आहे. 600 लोकांचा तर बहिष्कार टाकलेला आहे
आणि इलेक्शन हे इनलिगल वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांनी कुठल्याही घटनेची तरतुदीची माहिती न पाहता त्याने आम्हाला कारण आम्ही तक्रार अर्ज दिलं, त्याच्यावर स्टे दिलं, स्थगिती दिली. त्या स्थगितीमध्ये त्याने लिहिलं की सदरचे वक्फ संस्थेची योजनेचे आदेश निवडणूक कोणत्या कलमान्वये आदेश देण्यात येत आहेत याबाबतचा खुलासा करावा असं त्यांनी म्हटले होते. परंतु त्याने वक्फ बोर्ड संस्थेची योजनेची कोणतेही त्याने बघितलेलं नाही की वक्फ संस्था ही मंजूरच नाही आहे. तर त्या मंजुरीबाबत कोणताही आदेश नसताना वक्फ बोर्डच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी जे कोल्हापूरचे आहेत ते रियाजुद्दीन जिल्हा वक्फ अधिकारी त्यांनी कुठलंही वक्फ जे आपल्या घटनेची जे तरतुदी आहेत त्याचा अभ्यास न करता त्यांनी त्यांना इलेक्शनला परमिशन दिलेलं आहे. ते एकदम गैरकृत्यच आहे त्यांचं की त्यांनी कसं करायला पाहिजे होतं की सगळ्या समाजाच्या सभासदांना घेऊन आणि फेअर मिटिंग घेऊन त्या मिटिंगच्या मध्ये काय तरतूद होती त्या म्हणजे सभांच्या विचारानं त्यांनी परत इलेक्शन घेतलं पाहिजे होतं. असा आदेश केला असता तर आम्ही सगळे सभासद त्यांचा आम्ही सलामत म्हणजे त्यांना केलो असतो आणि त्यांचा आम्ही म्हणजे आपल्यातर्फे अभिनंदन व्यक्त केलं असतं. पण त्यांनी असं न करता फक्त ते आहे ते इलेक्शन त्यांनी घ्या म्हणून त्या काही आर्थिक अभिलेखापुढे त्यांनी परमिशन दिलेलं आहे. ते गैर चुकीचं आहे आणि त्याला आमचे निषेध करतो आणि आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.